नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक पातळी लेवलच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडी आजच्या भागामधून आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला जागतिक पातळीवरती सध्या चालू असलेलं जे काही युद्ध आहे त्या युद्धाच्या संदर्भामध्ये मी अतिशय महत्त्वाची जी काय माहिती आहे, जी चालू घडामोडीच्या संदर्भातली असेल, ही माहिती आपण या लेक्चरमधून कव्हर करणार आहोत. त्यासाठी कुठेही जाऊ नका. हे लेक्चर तुम्हाला आजच्या भागामध्ये बरंच काही शिकवून जाईल आणि परीक्षेसाठी बरेच मार्क्स आपल्याला इथे कव्हर करता येतील. तर वेळ न घालवता आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. या प्रश्नांचं विश्लेषण देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची जी काय माहिती, ही माहिती या ठिकाणी बघणार आहोत. इथे पहिलाच प्रश्न दिलेला आहे आणि ही जी इमेज आहे, ही इमेज पण तुम्ही एकदा बघून घ्या. काय म्हटलंय बघा, नुकतेच निधन झालेले इराणचे सर्वोच्च जे काय नेते आहेत त्या नेत्यांचे नाव काय आहे, त्या नेत्याचं नाव काय आहे आणि ह्या इमेजवरून तुमच्या लक्षात येत असेल त्या नेत्याचं नाव काय आहे, तर आयातुल्ला अली खामेनी अशा पद्धतीचं नाव आहे. नाव व्यवस्थित लक्षात राहू द्या. खामेनी, आयातुल्ला खामेनी असं नाव आहे आणि हे नाव खूप महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीने असणार आहे. तर हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. आता बारकाईने ऐका, नेमकं हत्या का झाली, काय कारण आहे, या संदर्भामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, व्यवस्थित ऐका. इथे मी पहिला प्रश्न घेतो, आता लक्षात घ्या. आता अगोदर आपण काय करूयात, हा जो इराण नावाचा हा जो देश आहे, या देशाविषयी मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती समजावून देतो. हा जो इराण देश आहे, हा इराण देश पश्चिम आशियामध्ये येतो. कोणत्या आशियामध्ये येतो? हा पश्चिम आशियामध्ये येतो, किंवा आपण त्याला एक मध्य पूर्व आशिया या पद्धतीने देखील आपण त्याचं लोकेशन सांगू शकतो. इराण हा देश आहे आणि इराण या देशाची जी काय राजधानी आहे, ही राजधानी जर परीक्षेमध्ये विचारली तर तुम्हाला सांगायचं आहे इराणची राजधानी तेहरीन आहे. काय आहे? तेहरीन आहे. ओके. आणि काय केलं माहिती आहे का, तर या तेहरीनवरती अमेरिकेच्या माध्यमातून इस्रायल या देशाने डायरेक्ट तेहरीनवरती काय केलेले आहेत, हल्ले केलेले आहेत. अमेरिकेने हल्ले केलेले आहेत. हे हवाई हल्ले आहेत. हे एकदा इथे क्लिअर करून घ्या. याची ती राजधानी आहे. ओके. म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. आणि इराणचं जे काय चलन आहे, चलन जर आपण पाहिलं तर ते चलन आहे मित्रांनो इराणी. मी डायरेक्ट चलन लिहितो म्हणजे आपल्याला जागा कमी आहे. इराणी रियाल असं हे चलन आहे. रियाल हे चलन त्यांचं आहे. हे लक्षात राहू द्या. ओके. क्लिअर आहे सर्वांना? आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतर बघा, एक महत्त्वाची बाब काय आहे या ठिकाणी, की या राज्याचा या देशाचा जर आपण विचार केला तर हा जो देश आहे मित्रांनो, या देशामध्ये इस्लामी क्रांती झाली होती. बघा, इस्लामी क्रांती झाली होती. हा काय प्रकार आहे तो एकदा मी समजून देतो तुम्हाला. लक्षात घ्या, काय झालं होतं, 1979ला या ठिकाणी ही इस्लामिक क्रांती झाली होती. आणि 1979ला या देशामध्ये प्रामुख्याने एक लोकशाही प्रणित असं एक शासन होतं आणि ज्याचं नाव होतं बघा मोहम्मद. शासन कोण करत होतं, तर मोहम्मद रही पहलवी अशा पद्धतीने त्यांचं नाव होतं. आणि हे त्यावेळेस काय करायचे, तर शासन करायचे. आणि यांचं जे काही सरकार आहे, हे सरकार उलटून टाकलं, यांच्यावरती हल्ला केला. आणि हल्ला केल्यानंतर या ठिकाणी एक धार्मिक जी काय क्रांती आहे, ती क्रांती इथे घडताना आपल्याला दिसून येते. आणि हा जो देश आहे हा धर्माच्या नावावर चालेल इथून पुढे. ओके. कशाच्या नावावर चालणार आहे, तर धर्माच्या नावावर चालेल असं हे शियापंथीय जे काय मुस्लिम आहेत, हे मुस्लिम या ठिकाणी म्हणत होते. आणि त्यांनी काय केलं मित्रांनो, इथे मुस्लिम क्रांती जी आहे किंवा इस्लामिक क्रांती जी आहे ती 1979ला घडवून आणली. आणि त्या क्रांतीच्या माध्यमातून काय केलं, तर इथे एक शासक पुढे आला आणि ज्याला एक
धर्मगुरू आपण असं म्हणूयात. आणि धर्मगुरूलाच काय म्हटलं जातं, आयातुल्ला ही तिथली पदवी आहे. आणि आयातुल्लाह अशा प्रकारे ही पदवी. आणि त्या ठिकाणी म्हणजे 1979ला आयातुल्लाह कोण झालं, तर त्या ठिकाणी इथे खोमेनी असं त्यांचं नाव होतं बघा. काय नाव होतं त्यांचं, खोमेनी असं नाव होतं. आणि हे जे खोमेनी आहेत लक्षात घ्या हे नाव आहे खामेनी आहे आणि हे काय खोमेनी. मग हे खोमेनी जे आहेत हे खोमेनी त्या ठिकाणी आयातुल्ला झाले. तिथे त्यांनी हा जो देश आहे हा देश स्वतःच्या ताब्यात घेतला आणि पुढे ते सरकार करू लागले किंवा शासन करू लागले असं म्हणू. आणि मग पुढे काय झालं माहिती आहे का, हे जे खोमेनी आहेत या खोमेनी यांचं नंतरच्या काळामध्ये म्हणजे त्यांची सत्ता संपते आणि ही जी सत्तेची जी काही सूत्र आहेत ती कुणाकडे येतात, तर आयातुल्लाह अली खामेनी यांच्याकडे येतात. आणि यांच्याकडे आल्यानंतर पुढे काय होतं, तर हे पुढे सरकार जे आहे जवळपास 3 जे काय दशकं म्हणू आपण, 3 दशकं कारभार यांनी सांभाळलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि नुकतंच काय झालं, तर या ठिकाणी अमेरिका आणि त्याचबरोबर इस्रायल हे 2 देश एकत्र आले. आणि या 2 देशाने आता इथपर्यंत सर्व माहिती क्लिअर झाली असेल तुम्हाला. मी थोडंसं पुढे जातो, बारकाईने जाऊ, काळजी करू नका, तुम्हाला समजणार या भाषेमध्येच किंवा या स्पीडनेच आपण जात आहोत, लक्ष द्या. त्यानंतर पुढे काय झालं आता नुकतंच, तर अमेरिका ज्याला तुम्ही US असं म्हणू शकता, नाही तर USA देखील तुम्ही म्हणू शकता. तर अमेरिका आणि या ठिकाणी इस्रायल हा जो देश आहे हा इस्रायल देश काय झाला, एकत्र आला बघा. ओके, इस्रायल हा जो देश आहे हा देश काय झाला या ठिकाणी एकत्र आला. आणि हे 2 देश एकत्र येऊन यांनी काय केलं, एक जॉईंट मिलिटरी या ठिकाणी ऑपरेशन केलं. काय म्हणू त्याला, तुम्ही काय म्हणू शकता, जॉईंट बघा जॉईंट मिलिटरी ऑपरेशन असं तुम्ही त्याला म्हणू शकता. आणि या ठिकाणी अमेरिकेचं जे काय ऑपरेशन आहे हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, म्हणून हे व्यवस्थित समजावून देत आहे, लक्ष द्या बारकाईने. तर मित्रांनो, आपण जर अमेरिकेचं ऑपरेशन पाहिलं तर त्या ऑपरेशनला त्यांनी नाव दिलेलं आहे इपिक फ्लुरी अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे, इपिक. ओके, बघा हे नाव व्यवस्थित लिहितो, इपिक फ्लुरी अशा पद्धतीने. फ्युरी आहे, फ्युरी आहे बघा, ते फ्युरी, इपिक फ्युरी असं अमेरिकेच्या ऑपरेशनचं नाव आहे. हे परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे तुम्हाला. आणि मग इस्रायलच्या ऑपरेशनचं नाव आहे बघा लायन्स रोर अशा पद्धतीने नाव आहे, रोर. ओके, रोर म्हणजे थोडक्यात डरकाळी, कुणाची, लायनची डरकाळी. आणि इपिक फ्युरी म्हणजे काय, प्रचंड किंवा तीव्र हल्ला अशा पद्धतीने, एकदम द्वेषाने अशा पद्धतीने ह्या ऑपरेशनचं काय ठेवलेलं आहे, नाव ठेवलेलं आहे. आणि यांनी डायरेक्टच कुठं हल्ले केले, तर या देशाच्या म्हणजे इराणच्या राजधानीवरती हल्ले केले मित्रांनो, असं केलं. आणि इराण हा जो देश आहे हा देश मागे सरणारा देश नाही, कारण त्यांनीही घोषित केलं की आता तुम्ही सुरुवात केलेली आहे तर शेवट आम्ही करू, अशा पद्धतीने इथल्या राजकीय लोकांनी म्हणजे वक्तव्य केलेले आहेत. आणि अशी वक्तव्य केल्यामुळे थेट त्यांनी कुणाला म्हणजे टार्गेट केलेलं आहे, तर राजकीय नेत्यांना संपवण्याचं या लोकांनी टार्गेट केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. ओके, आपण पुढे जाऊयात, तुम्हाला हळूहळू बाकीच्या गोष्टी उलगडत जातील. ओके, चला आता नंतर बघा काय झालं माहिती आहे का, की अमेरिका आणि इस्रायल हे देश एकत्र आल्यामुळे यांनी हल्ले केल्यामुळे इथं काय झालेलं दिसतं की या ठिकाणी यांची हत्या झाली. आणि मग यांची हत्या झाल्यानंतर बघा अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, अशा प्रकारचा देखील इथं प्रश्न आहे. आणि त्यांची लगेच काय करण्यात आली, नियुक्ती करण्यात आली. तर त्यांचं नाव काय आहे, तर बघा आयातुल्ला अली रेजा आराफी अशा पद्धतीने त्यांचं नाव आहे. आराफीवरून तुम्ही लक्षात ठेवा, फक्त आयातुल्ला आराफी असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता बघा पहिले नेते कोण होते, आयातुल्ला खोमेनी
हे नेते होते अगोदर. खोमेनी हे सुरुवातीचे नेते होते ज्यांना इस्लामिक क्रांतीचे जनक देखील म्हटलं जातं मित्रांनो. त्यानंतर आयातुल्ला खामेनी ज्यांचं नुकतंच काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. आणि तिसरे कोणते नेते आहेत तर आयातुल्ला आराफी असं त्यांचं नाव आहे. अशा पद्धतीचे हे नेते आहेत. आणि या नेत्यांना या ठिकाणी या युद्धामध्ये जी काय आक्रमक भूमिका आहे ही घेताना हे येणाऱ्या काळामध्ये दिसणारच. आणि यांच्यावरती जो अटॅक आहे तो भविष्यामध्ये पण होऊ शकतो. याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण जेव्हा यांच्यावरती अटॅक झाला होता तेव्हा यांची मुलगी आणि यांचे जावई ओके आणि यांचा नातू वगैरे हे पण या हल्ल्यामध्ये काय केले झालेले आहेत, मारले गेलेले आहेत. अशा पद्धतीने हा हल्ला प्रचंड भयानक असलेला तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो. आणि आपले इराण बरोबर देखील संबंध चांगले आहेत, इस्रायल बरोबर देखील संबंध आपले सुरुवातीपासूनच चांगले आहेत. ओके, आता पुढे जाऊयात. आपण काय म्हटलंय बघा, तर इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झालेले इराणचे कमांडर इन चीफ कोण आहेत किंवा त्यांचं नाव काय आहे तर अशा पद्धतीने हे कमांडर इन चीफ आहेत. ज्याला तुम्ही कमांडर इन चीफ म्हणजे काय सर सेनापती सॉरी असं तुम्ही म्हणू शकता. आणि ज्यांचं नाव काय आहे तर अमीर हतामी अशा पद्धतीचं नाव आहे. म्हणून ऑप्शन आपलं कुठलं बरोबर असणार आहे, ऑप्शन इज सी करेक्ट. ओके, कळालं तुम्हाला. तर अमीर हतामी अशा पद्धतीने नाव आहे. आणि हे देखील या युद्धामध्ये काय झालेले आहेत, मारले गेलेले आहेत. म्हणून हाही प्रश्न या ठिकाणी काय आहे, महत्त्वाचा ठरतोय परीक्षेच्या दृष्टीने. ठीक आहे, कळालं सर्वांना. असा हा मुद्दा आहे म्हणून लक्षात राहू द्या. आपण थोडं पुढे जाऊयात. काय म्हटलंय पुढे बघा, तर 2026च्या जागतिक AI ब्रेन रेस रिपोर्ट हा जो रिपोर्ट आहे हा ज्याला आपण वर्ल्ड AI ब्रेन रेस रिपोर्ट असं म्हणतो. आणि या रिपोर्टमध्ये 100 पैकी 100 गुण असतात. तर 100 पैकी 82 गुण प्राप्त करून पहिल्या क्रमांकावरती स्थान खालीलपैकी कोणत्या देशाने म्हणजे भूषवलेलं आहे किंवा पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे तर तुम्हाला डेफिनेटली माहितीच असेल, अमेरिका हा पहिल्या क्रमांकावरती काय आहे, देश आहे. आपण पुढे जाऊयात. बघा, जागतिक AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर भारताचा कितवा क्रमांक सांगायचा आहे तुम्हाला तर तुम्हाला 6वा क्रमांक सांगायचा आहे. या पद्धतीने असं हे एक ब्रेन रेस रिपोर्ट असतो. आणि ज्यामध्ये AIची जे काय इत्तंभूत माहिती आहे किंवा त्याचा जो वापर आहे तो वापर या रिपोर्टमधून आपल्याला लक्षात येतो. आणि पुढे बघा, रेल पार्सल हे एक ॲप आहे. ॲपचं जे काय आयकॉन आहे हे अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं. ओके, हे पण लक्षात राहू द्या. आणि काय म्हटलंय बघा, भारतीय रेल्वेच्या कोणत्या झोनने अलीकडे रेल पार्सल नावाचं जे काय मोबाईल ॲप आहे हे मोबाईल ॲप या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर दक्षिण पश्चिम रेल्वे जी आहे या रेल्वे दक्षिण मध्य रेल्वेने काय केलेलं आहे, चालू केलेलं आहे. आणि लॉन्च कधी केलं बघा, लॉन्च ऑफ रेल पार्सल ॲप्लिकेशन हे जे ॲप्लिकेशन आहे हे कधी म्हणजे लॉन्च केलं तर 25 फेब्रुवारी 2026ला चालू केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि कुणी चालू केलेलं आहे, साऊथ सेंट्रल रेल्वे. ओके, याही गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. ओके, ड्रायव्हिंग डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन रेल पार्सल लॉजिस्टिक्स अशा पद्धतीने ह्याचं काय आहे, एक मोटिव्ह असलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. ओके, आपण आता पुढे जाऊयात. हाही प्रश्न इथे महत्त्वाचा ठरतो. आता पुढे बघा, ही योजना कितपत महत्त्वाची आहे ही मी तुम्हाला अतिशय बारकाईने समजून देईल. दिल्ली लखपती बेटिया नावाची ही एक योजना आहे. आणि ही जी योजना आहे या ही योजना कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आली, कुणाच्या हस्ते म्हणायला येते तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, भारताच्या आदरणीय राष्ट्रपती ज्यांचं नाव द्रौपदी मुर्मू असं आहे. नुकतंच म्हणजे तुम्हाला निश्चितच माहिती असणार आहे. आणि त्यांच्या माध्यमातून ही जी योजना आहे ही योजना सुरू झालेली दिल्ली लखपती बेटिया योजना आहे. आणि ही जी योजना आहे मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून काय होणार आहे ते एकदा मी क्लिअर करून सांगतो, लक्ष द्या. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय केलं किंवा लाभ कोणत्या व्यक्तींना कसा मिळणार आहे तर पहिली असेल 6वी, त्यानंतर परत पुढे 8वी, 12वी,
मध्ये शिकणाऱ्या ज्या काय विद्यार्थिनी आहेत आणि त्यांनी हे वर्ग जर पूर्ण केलेले असतील तर अशा विद्यार्थिनीला 5,000 रुपये काय दिले जाणार आहे, तर रोख रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे। आणि त्यानंतर परत पुढे जर मुलीचा जन्म झालेला असेल, कुठे दिल्लीमध्ये झालेला असणं महत्त्वाचं आहे, दिल्लीमध्ये झालेला असेल, जर त्या मुलीचा संबंधित मुलीचा जन्म हा म्हणजे हॉस्पिटलमध्ये झालेला असेल तर 11,000 रुपये रोख रक्कम जी आहे ती दिली जाणार आहे। त्यानंतर जर घरी झालेला असेल तर 10,000 रक्कम जी आहे ती या ठिकाणी दिली जाणार आहे। आणि यासाठी उत्पन्न किती असावं पालकाचं, तर उत्पन्न त्यांनी सांगितलंय 1,20,000 इतकं काय असावं, याच्यापेक्षा खाली काय असावं उत्पन्न असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि जन्म कुठं झालेला पाहिजे, दिल्लीमध्येच झालेला पाहिजे। फक्त ती दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भातच ही योजना लागू आहे। आणि दुसरं बघा रे, रेखा गुप्ता या दिल्लीच्या कोण आहेत हे एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा। ओके, आपण पुढे जाऊयात। नंतर बघा या ठिकाणी काय म्हटलंय, मिनिस्ट्री ऑफ जल शक्ती ही एक मिनिस्ट्री आहे, मंत्रालय असतं। आणि या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत आयोजित देशव्यापी जल महोत्सव 2026 हा जो महोत्सव आहे, हा महोत्सव केव्हा सुरू करण्यात आलेला होता हे तुम्हाला सांगायचं आहे। ओके, तर प्रामुख्याने कधी चालू करण्यात आलेला आहे, 8 ते 22 मार्च या दरम्यान सुरू करण्यात आलेला हा जो महोत्सव आहे हा आहे। या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्याची त्या संदर्भातली इमेज इथे बघायला मिळत आहे। तुम्ही इमेज पण व्यवस्थित बघून घ्या। आता तुम्हाला प्रश्न हे बघा क्वेश्चन विथ इमेज अशा पद्धतीने आपण तयार करणार आहोत। पुढे जाऊयात आपण, लक्ष द्या। बघा इथे काय म्हटलंय, खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 मध्ये भारतीय सैन्य दलाने सर्वाधिक किती पदके जिंकून अव्वल स्थान प्राप्त केलेले आहे, तर 23 पदके जिंकलेली आहेत। आणि मला तुम्ही सांगा ही व्यक्ती कोण आहे, मला कमेंट करून सांगा। ओके, चला कमेंट करा आणि मला सांगा की ही संबंधित व्यक्ती कोण आहे म्हणून। ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात। एक शेवटचा प्रश्न बघा काय म्हटलंय, तर ऑपरेशन गजब लील हक हे कोणत्या देशाने अफगाणिस्तान विरुद्ध सुरू केलेलं एक ऑपरेशन आहे आणि हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल। गजब या शब्दावरून लक्षात राहू द्या मित्रांनो, डायरेक्ट तुम्हाला काय लिहायचं आहे, पाकिस्तान असं उत्तर तुम्हाला लिहिता येणार आहे। अशा पद्धतीचे हे जे ऑपरेशन्स आहेत किंवा हे जे या ठिकाणी युद्धाच्या रिलेटेड असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या या लेक्चरमधून तुम्हाला व्यवस्थित मिळाल्या आहेत। तुम्हाला जर खरंच गरज असेल तर मला कमेंट करून सांगा, मी काय करेल तर या युद्धावरती म्हणजे इस्रायल आणि इराण या युद्धावरती आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या युद्धावरती स्पेशल आपण एखादं लेक्चर अरेंज करूयात। त्या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्ररित्या त्यांची इत्थंभूत माहिती बघायला मिळेल। इथे आपण थांबूयात, धन्यवाद।